नमस्कार, मी सुभाष पटनाईक। मी इथे विरारच्या पुढे सफाळा इथे आहे। सफाळा इथून आता आम्ही एक डॅमवर जातो आहे। आता डॅमवर गेल्यावर कळेल ती कुठला डॅम आहे। आम्ही इथे प्रथमच आलेलो आहे आणि ब्लॉगिंग करतो आहे। इथे ब्लॉगिंग बघूयात। एक प्रकारे अरण्यच आहे फुल हा, आपण बघू शकता। बघा किती हिरवळ आहे ते, हिरवळ बघा। नमस्कार, हे बघा झाडे झुडपे, जंगल अरण्य। सफाळाच्या बेलकरी पाडाच्या गावात आहे आम्ही। या बेलकरी पाड्यातून आता पुढे मार्गस्थ डॅमला चाललोय आम्ही। बघूया, चालत चालत गेलं की मजा येते ना। पायी चालावे तेवढेच शरीराला व्यायाम मिळतो। शॉर्टकट मार्गे जातोय आम्ही आता। असं सरळ मार्गे शॉर्टकट म्हणा, काही म्हणा। बेलकरपाडा एक खेडेगावात म्हणायचं, आणि पावसाळी वातावरण आहे म्हणून निसर्गरम्य एकदम अंधुक। आता जवळजवळ 5 वाजत आलेले आहेत। आल्यानंतर जेवण करून आम्ही जातोय। बघा संपूर्ण जंगल आहे। या जंगलातून पायवाट काढत आम्ही चाललेलो आहे। रोडकर डॅम, सफाळे येथील रोडकर डॅम इथे आलेलो आहे। आपण पाहू शकता दगडा वातावरण शांत, एकदम पाणी शांत झालेलं आहे। थोडंसं वाऱ्याच्या हव्यात पाणी वाहते आहे। सफाळा, विरारच्या पुढे सफाळा, रोडकर डॅम। रोडकर डॅम आपणास दिसत आहे। डोंगराळ वातावरण आहे, डोंगराळ। पुढे डोंगर आहे, तो नदी आहे। हा जंगल वातावरण, पुढे हे सर्व जंगली झाडं झुडपे, हे डॅम आहे। अनेक लोक ग्रामीण भागात राहणारे आसपासच्या परिसरातील इथे या मजा लुटायला येत असतात। पावसात तर बघायला नको, इथे पूर्ण पाणी भरतो आणि इथे राहू शकत नाही आपण उभा। आता पावसाची सुरुवात आहे आणि पाऊस आलेला नाही म्हणून आम्ही इथे येऊ शकलो। बघा पाणी, नदी बघा, हे बघा, हे एकदम जवळ आहे पाण्यामध्ये।